जगतामध्ये मातृत्व इतकी मोठी गोष्ट आहे की तिच्या पुढे दातृत्व देखील फिके आहेत, त्याला म्हणायचं मातृत्व. हे मातृत्व जगद्गुरु तुकोबराय सांगतात की जगतामध्ये कितीही लोक तुमच्या अवतीभवती येतील, तुमच्या जवळ येतील, पण ती कशासाठी येतील? केवळ स्वार्थासाठी येतील. तुम्ही जर चांगले बोलत असाल तर शब्दप्रेमी तुमच्याकडे येतील. लक्षपूर्वक ऐका. तुम्ही जर चांगले बोलत असाल तर शब्दप्रेमी तुमच्याकडे येतील. तुम्ही जर चांगले गात असाल तर संगीतप्रेमी तुमच्याकडे येतील. तुमच्याकडे पैसा, प्रॉपर्टी, सर्वस्व असेल तर श्रीमंतीनी लोभावलेली लोक तुमच्याकडे येतील. तुम्ही सुंदर दिसत असाल तर सौंदर्यप्रेमी तुमच्याकडे येतील. पण एखाद्या बालकाला जन्मजात हात नाही, दोन्ही पाय नाही, डोळे नाही, त्याला बोलताही येत नाही, अशा बालकावरती ही निस्वार्थ प्रेम करते, तिला केवळ आई म्हटलं जातं. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी, तुम्हा सकलमैवपांच्या सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग महाराष्ट्रभूषण जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, देहूचे सुप्रसिद्ध साधू, पंचमवेद निर्माते, भागवत संप्रदायाचे आद्य कळस, ज्यांनी नाही केला कधी भजनाचा आळस, असे संत महंत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग असून एका मातेचं वर्णन करणारा, मातेच्या प्रेमाचं वर्णन करणारा आणि मातृत्व काय आहे हे सांगणारा अभंग याच ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल ज्याच ठिकाणी आपण जमलेलो आहोत, सर्वजण नातेवाईक, गणगोत्र, आप्तेष्ट, सगळे सोयरे, किमनिमित्त जमलेलो आहोत सर्वांना ज्ञात आहे. एक कडू कुटुंबातील आदर्श माता, कैलासवासी ताराबाई तानाजी कडू या मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण याच ठिकाणी जमलेले आहात. पुण्यस्मरण या शब्दाचा अर्थच फार गोड आहे बरं का. पुन्हा 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 त्या व्यक्तीची आठवण काढणे, तया नामी पुण्यस्मरण. हे वर्षातून एकदाच येणार, पण पुन्हा पुन्हा ती एक आठवण आपल्या अंतःकरणामध्ये राहणार आहे. निश्चित आपल्यावरून मातेचं छत्र हरपलेलं आहे. असं हे कुटुंब 1 वर्ष झालं या दुःखाच्या डोंगराखाली आपलं जीवन घालवत आहेत की आमच्या कुटुंबामधून आमची माता निघून गेली. मातेचं महत्त्व मी सांगेलच पुढे, नुसती मी सांगत नाही, वेदशास्त्र पुराण साक्षील आहेत की ते मातेला अग्रक्रमावरती स्थान देतात. अशी माता, आदर्श माता या कुटुंबामधून निघून गेली. निश्चित नाव ताराबाई आहे, पण ध्रुव ताऱ्यासारख्या अचानकपणे अदृश्य अशा झालेल्या आहेत त्या. आजही या कुटुंबांना वाटतही नसेल की आमची आई, आमची काकू, आमची मावशी, आमची वहिनी जी कुणी असेल ती आमच्या कुटुंबामध्ये नाही आहे असं वाटतही नसेल. कारण की माझ्या माहितीप्रमाणे सर्वांचं सर्वस्व करणारी ती माता, सर्वांना आपलेपणाने चौकशी करणारी. बघा, माता हा शब्द आला ना की तिथून पुढं करुणा, प्रेम, भाव ह्या सगळ्या गोष्टी आपोआप लागल्या जातात. एखाद्याला माता म्हणावं तर त्याचं अंतःकरण कसं असतं न पाहता मनुष्य सांगू शकतो की तिचं अंतःकरण अशा पद्धतीने आहे. म्हणून या कुटुंबामधून ही माता निघून गेलेली आहे. त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे 3 चिरंजीव, 1 कन्या, श्री शिवाजी तानाजी कडू त्यांचे चिरंजीव आहेत. सौ अनिता शिवाजी कडू त्यांच्या सुनबाई आहेत. आणि त्यांची 1 कन्या सौ कविता प्रकाश शिंदे, श्री धनंजय तानाजी कडू त्यांचे चिरंजीव, श्री संभाजी तानाजी कडू त्यांचे चिरंजीव, श्री प्रकाश शिंदे जावई, सौ आशा धनाजी कडू सून, सौ कविता संभाजी कडू सून, असा जो काही मुलांनी, सुनांनी, जावयांनी भरलेला असं हे कुटुंब आहे, भरलेला असा परिवार आहे.
या परिवारामधून ही माता निघून गेलेली आहे. निश्चितच या कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, ईश्वर त्यातून त्यांना सावरण्याची शक्ती जरूर देव. अखेर वर्ष झालं पाहता पाहता या कुटुंबामधून माता निघून गेलेली आहे. पण तरी आज त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अवघं इथपर्यंत नाही बरं का, आम्हालाही कधी कधी आश्चर्य वाटतं की काही काही मुलं अशी आहेत की आपल्या आई वडिलांचे 10वे 13वे सुद्धा करत नाहीत. आम्हाला सांगावं लागतं 10वा करा 13वा करा, हे विधी आहेत, शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, हे करायलाच पाहिजे. ते आम्हाला सांगावं असं वाटतं. पण या कुटुंबाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण की या मातोश्रीचे संस्कारच असे आहेत. अखंड कुटुंबीय माळकरी आहे, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये माळ आहे, भगवत पताकाखाली वाहणारं हे कुटुंब आहे. आणि या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य असा जो कीर्तन सोहळा त्यांनी 1 दिवसाचा ठेवलेला आहे. मी माझे परमभाग्य समजते. हे धर्ममंडप आहे आणि या धर्ममंडपामध्ये कीर्तनरूपी सेवेसाठी मला याच ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलं. मी माझे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि याच ठिकाणी माझ्यासोबत साथीला जे आहेत, नुसतं कीर्तनकार नुसतं येऊन कीर्तन सांगून जाणं हे तुम्हाला आवडणार नाही, पण थोडंसं वातावरण तयार करायचं झालं तर आपली मंडळी असावी लागतात. आम्ही सर्वस्व मुळशीमधूनच आलेलो आहेत. तर आता एक कोळण करून द्यायची झाली तर जे मृदुंग महर्षी आहेत, मुळशी वैभव, मुळशी भूषण, हरिभक्तपरायण सर्वांचे गुरुवर्य, कित्येक विद्यार्थी त्यांनी घडवले असे हरिभक्तपरायण शुभमदादा शिंदे याच ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. आणि याच ठिकाणी गायनाच्या साथीसाठी एका कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकाराला साथसंगत करावी. त्यासाठी आपलं मन मोठं असावं लागतं. नाही तर आपण कीर्तन ऐकायला गेलो की कीर्तनकाराच्या खालीच बसणार, पण टाळ घेऊन उभं राहणार नाही. पण असे आमच्या मुळशी तालुक्यातले एक वैभव आहे, मुळशी भूषण आहे आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक आमचे बंधूच म्हणायला काय हरकत नाही, गुरुबंधू सुरुवातीपासून जी मला साथसंगत करतात, हरिभक्तपरायण आशिष महाराज मेने, ते याच ठिकाणी त्यांच्यासाठी जवळ टाळ्यांच्या तळव्यात स्वागत करा. आणि त्यांच्या बाजूला माझे छोटे बंधू आहेत, उत्कृष्ट सिस्टीम साऊंड सिस्टीमचे मालक आहेत बरं का, जयशंकर साऊंड सिस्टीम आहे उत्कृष्ट त्यांची. आणि गायनाचं अंग देखील आहे, विविध आवडीनिवडी देखील आहेत, पण परमार्थामध्ये यायचं म्हटल्यावरती टाळ घेऊन उभं राहायचं असा त्यांचा नियम. असे आमचे छोटे बंधू हरिभक्तपरायण ओंकार महाराज कदम ते याच ठिकाणी आलेले आहेत. आणि माझे वडील हार्मोनियमच्या साथीसाठी हरिभक्तपरायण शिवाजी महाराज कदम ते देखील याच ठिकाणी आहेत. माझ्या मातोश्री वैशिलाई कदम त्या देखील याच ठिकाणी आहेत. कुटुंब काल आहे, तुमच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह असेल पण सांगते मी. या मातोश्रींच्या ज्या कन्या आहेत, पासलकर महाराज इकडे, हां याच ठिकाणी हरिभक्तपरायण पासलकर महाराज देखील आहेत, त्यांच्यासाठी जोरात त्यांच्या टाळ्यांच्या घरात स्वागत करा. या कुटुंबातील ज्या कन्या आहेत म्हणजे सौ अनिता काकू, त्यांच्या माझी आई आणि त्यांची खूप वर्षापूर्वीची मैत्री आहे. म्हणजे आम्ही एका परिसरामध्येच राहिलो होतो, जयभवनगरमध्ये. खूप म्हणजे गेले भरपूर वर्ष झालं त्यांची मैत्री आहे. एकमेकींचे सुखदुःख एकमेकींना सांगतात. म्हणजे जीवनामध्ये एकतरी मैत्रीण असावी की आपलं सुखदुःख वाटून घेणारी, अशी मैत्रीण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये लाभली. आणि आईने सांगितलं की मी देखील येणार आहे म्हणून आम्ही सहकुटुंब सहपरिवार आलेलो आहे. असो, आज याच ठिकाणी आपण सर्वजण दुःखद अंतःकरणाने जमलेला आहात. जास्त वेळ घेणार नाही, बराच वेळ झालेला आहे. अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि सेवेला पूर्णविराम देईल. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, थोडासा इफेक्ट द्या दादा. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. मातृत्व प्रकट करतात. मातृत्व म्हणजे काय हो? जगतामध्ये मातृत्व इतकी मोठी गोष्ट आहे की तिच्या पुढे दातृत्व देखील फिके आहेत, त्याला म्हणायचं मातृत्व. हे मातृत्व जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जगतामध्ये कितीही लोक तुमच्या अवतीभवती येतील, तुमच्या जवळ येतील, पण ती कशासाठी येतील? केवळ स्वार्थासाठी येतील. तुम्ही जर चांगले बोलत असाल तर शब्दप्रेमी तुमच्याकडे येतील. लक्षपूर्वक ऐका. तुम्ही जर चांगले बोलत असाल तर शब्दप्रेमी तुमच्याकडे येतील. तुम्ही जर चांगले गात असाल तर संगीतप्रेमी तुमच्याकडे येतील. तुमच्याकडे पैसा, प्रॉपर्टी, सर्वस्व असेल तर श्रीमंतीनी लोभावलेली लोक तुमच्याकडे येतील. तुम्ही सुंदर दिसत असाल तर सौंदर्यप्रेमी तुमच्याकडे येतील. पण एखाद्या बालकाला जन्मजात हात नाही, दोन्ही पाय नाही, डोळे नाही, त्याला बोलताही येत नाही, अशा बालकावरती ही निस्वार्थ प्रेम करते, तिला केवळ आई म्हटलं जातं.
वाजवायचे तर जोरात वाजवा बरं का, मोकळ्या मनाने वाजवा. तिला आई म्हटलं जातं कारण की आई ही आपल्या जीवनामध्ये अशी आहे ना, आपल्या बालकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढत असते, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असते आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढल्याबरोबर निस्वार्थ प्रेम करते. तिला केवळ आई म्हटलं जातं. मातेची या चित्ती चित्ती मातेची या चित्ती मातेची या मातेची या चित्ती मातेची या चित्ती चित्ती मातेची या चित्ती मातेची या मातेची अवघी बाळकाची व्याप्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला आपुला देह विसरे आपुला अवघी बाळकाची अवघी बाळकाची देह विसरे आपुला देह विसरे आपुला विसरे आपुला. जोरदार टाळ्या वाजवा. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरी आपुला जवळी घेता सीन गेला. तिला आई म्हटलं जातं बरं का. तुकोबराय सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्ताईसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. निस्वार्थ प्रेम करते, तिला आई म्हटलं जातं. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. 9 महिने 9 दिवस उदरामध्ये ती त्या बालकाला वाढवत असते आणि त्याच्या सर्वस्व यातना ती सहन करत असते. त्याचे सर्वस्व हिस आहे. तुकोबराय पुढे जाऊनच सांगतात की तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. पुन्हा पुन्हा मी त्या गर्भवासामधून जाणार आहे, पुन्हा पुन्हा मी तो जन्म घेणार आहे आणि माझं जे ओझं आहे ते संत महात्म्यांना झालेलं आहे. तुकोबराय त्यांच्या सरळ सोप्या वाणीमधूनच सांगत आहेत. आईचं प्रेम प्रकट करताना तुकोबरायांनी वेदशास्त्र पुराणाचे उदाहरण दिले, धडे दिले की ती माता जगतामध्ये किती श्रेष्ठ आहे हे तुकोबरायांनी तुम्हा आम्हाला सांगितलं. तुका म्हणे बाळ माता चुकली आवणी चुकली आवणी न पावता जननी न पावता जननी दुःख पावे विठ्ठल. तुका म्हणे बाळ माता चुकली आवणी चुकली आवणी न पावता जननी न पावता जननी दुःख पावे विठ्ठल. तुका म्हणे बाळ माता चुकली आवणी चुकली आवणी न पावता जननी न पावता जननी दुःख पावे विठ्ठल. विठ्ठल. तुकोबरायांनी उदाहरण दिलं बरं का. बालकाशिवाय आई अपूर्ण आहे आणि आईशिवाय बालक अपूर्ण आहे हे तुकोबरायांनी तुम्हा आम्हाला सांगितलं. आज या कुटुंबामधून जर ती माता निघून गेलेली असेल तर माऊली ज्ञानोबराय सांगतात, माऊली ज्ञानोबा प्रकट करतात की या पृथ्वी तलावरती आल्यावरती जन्म मृत्यू हे निश्चित आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा निश्चित आहे. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया नामुने धनंजया जिया परी. की ज्या जीवाने हा देह धारण करावा तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकला जातो, त्याला नाही असं म्हणता येत नाही. कारण की निसर्गाचा नियमच आहे, उपजेते नासे नासिले ते पुनरुपी दिसे ऐसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. पुन्हा पुन्हा उपजावं, पुन्हा पुन्हा त्याचा नाश व्हान, पुन्हा पुन्हा ते नव्या अवतारामध्ये तुम्हा आम्हाला पाहायला मिळावं, असा हा निसर्गाचा नियम आहे. कारण की ज्याला एक ना एक दिवस यायचे त्याला निघून देखील जायचं आहे. मृत्यू हे अटळ आहे, मरण हे कोणालाही चुकलं नाही. मग आपल्या कुटुंबामध्ये कोणीही असो, मावशी असो, काका असो, आई असो, वडील असो, बंधू असो, बहीण असो, प्रत्येक जीवाला मरण हे निश्चित आहे. हा निसर्गाचा नियम आहे. पण या देहाचं वैशिष्ट्य, या देहाचं वैभव बघा, या देहाचं वैशिष्ट्य, या देहाचं वैभव संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला सांगितलं होतं. संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला सांगितलं भगवंताने हा देह कशासाठी दिला हो?
देवे दिला देह भजनी गोमटा तो या झाला पाटा बादिकेचा. भगवंताने हा देह त्याचं नामचिंतन करण्यासाठी दिला, त्याचं भजन करण्यासाठी दिला, त्याचं पूजन करण्यासाठी दिला, त्याला आपलंसं करण्यासाठी दिलं. पण कलियुगामध्ये या देहाचा वापर कशासाठी होतोय? पैसा कमवण्यासाठी, संपत्ती कमवण्यासाठी, इस्टेट कमवण्यासाठी, घरदार गाडी बंगला उभा करण्यासाठी. पण निश्चित एक सांगेल, मनुष्य मरताना बघा, मनुष्य मरताना धनभूमीमध्ये जण स्मशानापर्यंत, बायका मुलं दारापर्यंत, गाई गुरं गोठ्यामध्ये हा देह चितेत भस्म म्हणून राख होतो आणि इहलोकाची यात्रा संपून तो परलोक गमन करत असतो. मग जाताना काही घेऊन जातो का? जाताना काहीच घेऊन जात नाही. मी सांगत नाही, गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे बरं का. गरुड पुराणामध्ये मनुष्याने कितीही मोठमोठे घर गाडी बंगले बांधावेत, माणसाचा अट्टहास कशासाठी असतो? मृत्यू लोकामध्ये आल्यावरती माझं काय आहे हे म्हणण्यासाठी माणसाचा अट्टहास आहे. संत महात्म्यांनी सांगितलं, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, अंतीच असेल एकला प्राण्या माझे माझे म्हणून. माझं माझं म्हणून तो शेवट तुझा येणार आहे. एखाद्याने मोठं घर बांधलं, लक्षपूर्वक ऐका, एखाद्याने मोठं घर बांधलं, इतके वर्ष कष्ट केले की मला घर बांधायचं आहे, पै पै जमा करून त्याचं अखेरीस घर झालं. आता घर बांधून झालं, त्या घराचा आनंद कुठपर्यंत? याच्या घराच्या शेजारी त्याच्यापेक्षा मोठं घर उभं राहत नाही तिथपर्यंत त्याला त्याच्या घराचा आनंद. बरोबर आहे का नाही? एकदा का घराच्या शेजारी फार मोठं घर उभं राहिलं तर घराचा आनंद गेला म्हणून समजा. मग मनामध्ये आले की आता याच्यापेक्षा मोठं घर बांधायचं. नवीन गाडी घेतली, साधू संत महात्म्यांना बोलवलं गाडीच्या पूजनासाठी. कोट्यवधीची गाडी आहे, गाडी दारामध्ये उभी केलेली आहे. दारामध्ये उभी केल्यावरती त्या गाडीचा आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत शेजाराच्या दारामध्ये त्याच्यापेक्षा महागडी गाडी येत नाही तोपर्यंत आपल्या गाडीचा आनंद आहे. मन चंचल चपळ, हे मन चंचल आहे, त्याला स्थिर केलं पाहिजे. कलियुगामध्ये मृत्यू हा निश्चित आहे, हे शाश्वत आहे, हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे. येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. तुकोबऱ्या म्हणतायत की मृत्यू लोकामध्ये आल्यावरती हे जन आहे, जनसमुदाय आहे, तुम्ही आम्ही सर्वस्व आहोत. ज्या माईक गोष्टी आहेत, ज्या दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपलं मन अडकलं जाते. पण मनुष्य गेल्यावरती सोबत काही घेऊन जाणार नाहीये बरं का, काहीच घेऊन जाता येणार नाहीये. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर सांगते, विठ्ठल विठ्ठल